तानाजी सावंतांनी आज एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. ते म्हणतात की कडवट शिवसैनिक हे आमच्या बरोबर आहेत आणि भडवा शिवसैनिक हा नकली शिवसैनिक सोबत आहे. आता हेच वाक्य त्यांच्याविषयी बोलू का मी, पण मला वाटतं मी माझं तोंड खराब करून घेणार नाही. जे राहिले तेच ते आहे असं मला म्हणावं लागेल असं वाटतं. बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारस नारायण राणे, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं अमित शहा म्हणतात. अमित शहा आमचे वारस करून ठरवावं लागलं. तुमचे वारस कोण? अशोक चव्हाण, बरोबर आहे ना? हसन मुश्रीफ, जे ईडी सीबीआयच्या भ्रष्टाचारात सुनील तटकरे, त्याच्यानंतर असे सगळे लोक तुमचे वारस आहे का? आम्हाला त्यांना प्रश्न आहे. बाकी नारायण राणे कोणत्या कोणत्या पक्षात होते, त्यांच्या कोणत्या कोणत्या इन्क्वायऱ्या तुम्ही लावलेल्या आहे, तुमचे वारसदार असतील तर तुम्हाला ते लक लाव, काय प्रॉब्लेम नाही. दुसरं असं एक आहे की निवडणूक झाल्यावर ठाकरे आणि मोदी यांचं पुन्हा जोडू शकतात असा दावा प्रकाश आंबेडकरांनी. खरं तर महाराष्ट्रात इलेक्शन जी रोज दिसते ठाकरे विरुद्ध मोदी एवढीच दिसते. इकडे उद्धवजी ठाकरे साहेब आणि इकडे नरेंद्र मोदी. असं असताना एकदा असं जाण्याचं तर अनेक वेळेस अशा गोष्टी प्रसंग ज्याला म्हणता येईल सांगोपांग निरोप असं आलेले असते. आले म्हणून चर्चा पण होती. तुझ्या भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेचं बोट दबून आणि नंतर स्वतः मोठे झाले ती शिवसेना पुन्हा एकदा संपवण्याचं पाप जे करतात त्यांच्याबरोबर मला वाटत नाही असं पुन्हा एकदा जाण्याचं कोणत्याही प्रकारचं काम शिवसेनेकडून किंवा उद्धव ठाकरे साहेबांकडून होईल. प्रकाश आंबेडकरांनी आणखी एक टीका केली आहे की उद्धव ठाकरे केवळ मुस्लिम मतांसोबत काँग्रेससोबत आहे. तुमच्यासारखा जातीवाद आम्ही करत नाही, जातवाद उमेदवारी देत नाही. पक्षाचं मेरिट हे आमचं असतं. तुमच्यासारखं नसतं एवढे शिंपी, एवढे माळी, एवढे गोळी, एवढे शाळी हे धंदे शिवसेना करत. शिवसेना जो काम करतो ज्या जातीचं दोन मतही नसतील. आज आमच्या इथं खैरे साहेब उमेदवार गोड समाजाचे काय आमचे गोड समाजाचे 500 मतं पण नाही दिले तर उमेदवार आहेत ना. शिवसेना जातपात मारत नाही, शिवसेनेचा तो विचार नाही. त्यामुळे कोणत्या धर्म कोणत्या जातीचे मतं मिळवतात शिवसेना कधी खावं. शिवसेना जे मतं मिळवतात त्यांच्या समाजकारणाच्या आधारावर मिळवतात, त्यांच्या राजकीय विचाराच्या आधारावर शिवसेना मिळवत आलेली. शिंदेच्या मुलाविरोधात ठाकरेंनी कमजोर उमेदवार दिला असा आरोप आहे. काय काय शिंदे एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदेच्या विरोधात ठाकरेंनी कमजोर उमेदवार दिला असाही प्रकाश आंबेडकरांचा आरोप आहे. तुमच्यासारखे मतं खाणारे उमेदवार आम्ही कुठंच दिलेले नाही, जिंकणारे उमेदवार दिलेले. येणाऱ्या निवडणुकीत घोडा मैदान जवळ आहे तेव्हा या सगळ्या गोष्टी दिसतील. उद्धव ठाकरे अडचणीत असतील तेव्हा मदत करणारा पहिला मीच असेल असं वक्तव्य पंतप्रधानांनी केलं. मला अशी अडचण उद्धव साहेबांना कधीच निर्माण होणार नाही, कारण या महाराष्ट्रातील मराठी मातेतील जनता त्यांचा आशीर्वाद त्यांचा साथ उद्धवजी ठाकरे साहेबांना शिवसेना प्रमुखांना होतं, उद्धवजींना आहे, आदित्यजींना आहे. तर मला असं वाटत नाही की अशा कोणाच्या मदतीची गरज ठाकरेंना पडेल. सुनेत्रा पवारांना विजयी करून दिल्लीला पाठवायचे, बारामती मतदारसंघाची बोगी मोदींच्या इंजिनला लागेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करणारच ना. त्यामुळे कोणत्या कोणत्या बोग्या लावणार तुम्ही बोग्याच ठेवा सगळ्यांना. कोणत्या कोणत्या बोग्या जाणार कोणत्या कोणत्या राहणार ही जनता ठरवणार, फडणवीस ठरवणार. तेव्हा ते प्रचार करतात एवढंच. दुसरं 2024 ते 2029 या काळात एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करतील असं तानाजी सावंत बोलतो. तानाजी सावंत काय फार मोठे नेते नाही, जे 2029 किंवा 24 बोलू शकतील. लोकसभा झाल्यानंतर मला वाटत नाही भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे हे सोबत राहतील. शिंदे साहेबाची किती जरी इच्छा आली तरी भारतीय जनता पार्टी त्यांना सोबत ठेवणार नाही अशा प्रकारचे राजकीय जाणकार सांगतात. मलाही तसंच वाटतं.
ठाण्यामध्ये मनसेचे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी मारहाण केली काय सांगा? मला माहिती नाही ते कोण अविनाश जाधव खंडणी मागितल्याचा आरोप त्याच्यावर आहे आणि आता असं आहे की सत्तेचा आधार घेऊन हे आता गुंड फोपवलेत अशी जनतेने याचा विचार करावा सांगेल मी. कोकणात ठाकरेंच्या विरोधात राज ठाकरे प्रचार करतात. काय करतात? राज ठाकरे मागचे करतात त्यांनी काय करतात? असे भाड्याने आणलेले वक्ते काय मत स्वतःचा पक्ष नाही, स्वतःचा उमेदवार नाही, असे भाडोत्री आणलेले नाही, ते दुसऱ्यासाठी मतं मागतात. यात लोक मतं देतात. तुम्ही काल एक एक्सपर्ट तुम्ही मेसेज टाकला होता, मागच्या आठवड्यात सुद्धा चिंता पण व्यक्त केली होती की टँकरची संख्या वाढते, पाणी पुरवठा अत्यल्प होतो आहे, सर्वसामान्य लोकांना प्रचंड त्रास होत आहे. मात्र हे सगळे सत्ताधारी निवडणुकीमध्ये मशगूल आहेत आणि अधिकारी तर त्याच्यावरचे की निवडणुकीचं काम असल्यामुळं आम्ही ऐकूनच घेऊ शकत नाही अशा स्थितीत. मला असं वाटतं चुकीचं आहे. पाणी ही अत्यावश्यक बाब आहे. कारण नांदूर मधमेश्वर कालव्याचं जे पाणी त्याचं एक आवर्तन वैजापूर, गंगापूर आणि कोपरगाव या तालुक्याला सोडावं अशा प्रकारची मागणी सरकारला केलेली आहे. तसं पाणी उपलब्ध आहे. आज ठिकठिकाणी शेतीचं सुद्धा पिण्याचं पाणी आणि जनावरांना सुद्धा प्यायला पाण्याची स्थिती गंभीर आहे. आज सगळ्यात जास्त टँकर या महाराष्ट्रात लागलेले जवळपास 2,500 टँकर या महाराष्ट्रात चालू आहेत. आणि असं असताना या प्रश्नाकडे निवडणुकीच्या धामधमीत आपण दुर्लक्ष करतोय. 2-2, 5-5 किलोमीटरवरून लोकांना पाणी आणावं लागतं. मोदींनी घोषणा दिली होती हर घर जल, हर घर नळ. पोहोचलं का? हा माझा प्रश्न. कुठेही जल पोहोचलेलं नाही, कुठेही नळ पोहोचलेला नाही. लोकांना फायटिंग करावं लागतील. या विषयावर मी आवाज उठवलेला आहे. बघू प्रशासनाच्या मागे लावले. आणखी एक आहे की सगळीकडे निवडणुकीची राजकीय नेते निवडणुकीमध्ये आहे. तुम्ही एक मेसेज टाकलाय की सट्टेबाज, मटकेवाले, दणदणीत राजदोषाचे धंदे सुरू आहेत. या अचानक हा विषय निवडणुकीमध्ये आला कसा? हा एक महत्त्वाचा निवडणुकीचा विषय नाही. सध्या IPL चालू आहे. माझ्याकडे काही लोकांच्या तक्रारी आलेल्या आहेत. दिवसा ढवळ्या इथं बुकी चालू, बुकी जे म्हणतात. आता ठिकठिकाणी दलाल मोठ्या प्रमाणात बुकी करतात. छोटे छोटे मुलं सुद्धा जुगार खेळतात. मोठं कोट्यवधी रुपयाचं ट्रान्झॅक्शन केलं जातं. पोलीस झोपलेले आहे का हा माझा प्रश्न आहे. नाही तर मग ऑफिशियली जरी त्याला मान्यता द्या. अनेक तरुण मुलं बर्बाद होत आहेत या सगळ्या IPLचं जे बेटिंग चालू आहे ना. पोलिसांना सगळं माहिती आहे बेटिंग. आणि कित्येक आई वडिलांचे मला फोन आले, पत्र सुद्धा आलेले आहेत मला. आणि म्हणून याला मी राजरोसपणे याला लायसन दिलं का राज्य सरकारने, कारवाया व्हाव्या अशा प्रकारची माझी इच्छा आणि विनंती राज्य सरकारला, पोलीस अधिकाऱ्यांना या निमित्तानं आहे. कारण एक पिढी या बेटिंगमुळे बर्बाद होते. तुम्ही 1,00,000-2 लाखाचं ट्रान्झॅक्शन असलं तर त्याच्यावर ED, CBI इन्कम टॅक्स लावता. एवढे तुम्ही हे बुकीचे सगळे तपासांना देतो. तुम्हाला महाराष्ट्रातले नावं देतो आम्ही सगळे. पोलिसांनी इन्क्वायरी करावं. 100% नाव देतो. पार मुंबई, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, संभाजीनगर, नाशिक, पुणे, नागपूर इथले नाव देतो. सरकारने कारवाई करावी. दुसरा डावळा चालू आहे. एक तरुण पिढी बर्बाद होते. IPLच्या माध्यमातून हा मोठा बेटिंगचा व्यवसाय चालू आहे. म्हणून मला तो विषय वाटला, म्हणून तो मी मांडलेला आहे. आणि हे राजरोसपणे या सगळ्या गोष्टी चालू आहेत. सांगणार आहेत का? मी ट्विट केलं आणि पत्र पण लिहितो मी या संदर्भात राज्य सरकारला. भेट आता गृहमंत्री ठिकाणावर कुठे भेटायला? ठिकाणावर असले तर भेटेल. ते ठिकाणावर नाहीच मग हे सगळं चालू आहे. पोलीस अवैध सरकारचं कानड आहे. सरकारचं कानावर आहे. पोलिसांना माहिती. पोलिसांनी ठरवलं 1 तासात या महाराष्ट्रात हे सगळं बंद होऊ शकते. तुम्हाला दाव्यासहित सांगतो. पण पोलिसांच्या आशीर्वादानंच हे चालू आहे. पोलिसांना आशीर्वाद कधी मिळतो? राज्यकर्त्याचा आशीर्वाद असल्यावर. आता सोशल मीडियावर एकमेकांच्या विरोधामध्ये एक वार सुरू झाला आहे. टीका टिप्पण्याचे पोस्ट आणि मीम्स व्हायरल केल्या जातात आपल्याकडूनही आणि तिकडूनही. सोशल मीडियावर त्याचा भरमार सुरू आहे. त्याचा परिणाम मतांवर किंवा निवडणुकीवर होऊ शकतो. एक मत व्यक्त करण्याची जागा आहे. सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म आहे लोकांना मतं व्यक्त करायचा. टीका टिप्पणीपेक्षा मतं व्यक्त करण्याचा प्लॅटफॉर्म आहे. त्याचा परिणाम किती होतो आपण बघू. कारण आज तो प्लॅटफॉर्म येतो त्याचा वापर करायला काय हरकत आहे. त्यामुळे तो प्लॅटफॉर्म जसं आता तुम्हीच सांगितलं की मी ट्विटरवरून हे सगळं ट्विट केलं. ज्याला याची गरज आहे त्याला मी त्याला टॅग केलं. दखल घेतली जाते, घेतली जावी.
कारण आजच्या काळामध्ये का प्रत्यक्ष भेटलंच पाहिजे, फोन केला पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. या माध्यमाचा वापर केला पाहिजे. कांदा निर्यात बंदी उठवलेली आहे सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये. तरी उठवलेली नाही. नाही, आज ऑर्डर झाली, तसा निर्णय झाला. ही ऑर्डर जर झाली असेल ती मला दाखवा. माझ्या माहितीप्रमाणे 6 देशामध्ये निर्यातीला ते परवानगी देतात. या 6 देशात कांद्याचा भाव अतिशय कमी म्हणजे आपल्या बरोबरीचा आहे. त्याला निर्यात परवानगी देऊन कोणताही शेतकऱ्याचा फायदा. माझी माहिती आहे, एखादी चूक असू शकते. अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या देशामध्ये कांद्याचा भाव आपल्या बरोबर नाही. जर निर्यात बंदी जर उठली असेल, मला नॉलेज म्हणजे याची माहिती नाही, क्लिअर सांगतो तुम्हाला, नाही तर पुन्हा चुकायचं. पण कुवेतमध्ये वेगवेगळ्या ज्या देशामध्ये कांद्याचा जास्त भाव तिथे निर्यातीला परवानगी दिली पाहिजे असं माझं मत आहे. नीलम गोरे आत्ता असं म्हणाल्या, स्वप्ना पाटकरने मला निवेदन दिले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि इतरांनाही निवेदन दिले आहे. त्या निवेदनात असं म्हणलं आहे की संजय राऊत यांनी माझा व माझ्या कुटुंबियाचा छळ केला आहे. माझ्यावर पाळत ठेवली गेली. संजय राऊतांनी गुप्तहेरही ठेवलेत. गुप्तहेर व्यंकटेश उप्पर याला मी वाकोला पोलिसाच्या हवाली केले होते, परंतु सध्या तो फरार आहे. तपास करावा. जर कोणी तक्रार केली तर नीलमताई मोठ्या जबाबदारी पार पाडतात. आज महाराष्ट्रात विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. सरकारला रेफर करावं, सरकारने काय प्रॉब्लेम. पण ते आणखी असं म्हणाले की स्वप्ना पाटकरने असं एक निवेदनात म्हटलेलं आहे की दुबई पाकिस्तानातून धमकीचे फोन आले. माझ्या घरावर बाटल्या फेकल्या गेल्या आहेत, तरीही संजय राऊतावर कारवाई केली नाही. मला मारण्याची भाषा केली जाते. पक्षश्रेष्ठींना भेटण्याचा प्रयत्न केला, त्यांना ईमेल केला तरी दखल घेतली नाही. कायदेशीर कारवाई करून त्यांना न्याय द्यावा. मग रेवन्नाविषयी सुद्धा हीच भूमिका नीलमताईंनी मांडली तर खूप चांगलं होईल. ज्या स्वप्ना पाटकरविषयी मांडले या भूमिका रेवन्ना जो कर्नाटकचा आहे, ज्याच्या प्रचाराला नरेंद्र मोदी गेले होते, त्याच्यावेळी सुद्धा ही भूमिका मांडली तर बरं होईल नीलमताईंनी. कारण नीलमताई अशा धावत जात असतात सगळीकडं. संजय राठोडांच्या विषयी काही तक्रारी होत्या, त्याची जरा दखल घ्यावी नीलमताईंनी, कारण ती केस तशीच अजून पडली. अशी माझी त्यांना विनंती. याही केसची करावी, स्वप्ना पाटकरच्या काय प्रॉब्लेम, पण याही करा केसेसकडे जरा लक्ष द्यावं ही विनंती आहे नीलमताईंची. अभिजित पाटलांनी देवेंद्र फडणवीसची भेट घेतली, त्यानंतर त्यांची पाकंडची कारवाई सगळी दिली. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स भारतीय जनता पार्टीच्या शाखा आहे. मला तर वाटतं त्यांच्या ऑफिसवर जाऊन बोर्ड लावून टाकावे, ईडी सीबीआयकडे भारतीय जनता पार्टीची शाखा म्हणून. तानाजी सावंतांचा तो एक हे की तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पूर्वकल्पना देऊन महाविकास आघाडीने सरकार पाडलं, असा गौप्यस्फोट त्यांनी केलेला आहे. मला नाही माहिती, मला इतक्या इंटरनल कोणाला विचारपासून मला त्याचं ज्ञान पण नाही. संजय सध्या निरुपम यांनी काल अशी चर्चा सुरू आहे, म्हणजे इलेक्शनच त्या गोष्टीभोवती फिरतंय सगळं, की भारतीय जनता पार्टी 400 पार गेल्यावर संविधान बदललं. तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? अशी काही स्थिती आहे का? आणि दुसरा एक असा प्रवाद निर्माण झाला की भारतीय जनता पार्टीला देशभरात सेटबॅक बसतो. निवडणुका आम्ही ग्रामपंचायतीपासून तर देशापर्यंत बघितलेल्या. जनरली निवडणुकीत भाषा काय असते की आम्हाला जिंकून द्या, आम्हाला सत्तेवर आणा. सत्तेवर यायला काय लागत असतं? 50% + 1. समजा 100 असेल तर 51 जागा लागतात. म्हणजे जेवढे 50% असेल त्याच्यापेक्षा 1 जागा जास्त लागतात. मग ती ग्रामपंचायत निवडणूक असेल, कारखान्याची असेल, सोसायटीची असेल, विधानसभा असेल, नाही तर लोकसभा असेल. मग मला सांगा, यांना 400 का पाहिजे? 5वी बहुमत का पाहिजे? याला आता तुम्हाला सांगतोय की आता जेव्हा संसदेचं अधिवेशन चालू होतं, 100-150 खासदार निलंबित करून यांनी वेगवेगळे कायदे मंजूर केले. जर हे 100-150 खासदार जर संसदेत असते, या कायद्यावर चर्चा झाली असती, या कायद्यातल्या उणीवर बोटा ठेवता आले असते, ठीक आहे, तुमच्यावर बहुमत आहे ना, मंजूर झालं असतं. पण किमान कायदे तयार करताना याच्यावर चर्चा होण्याची आवश्यकता असते. आज भारतीय जनता पार्टीने काय केलं? 5वी बहुमताच्या बळावर कोणत्याही गोष्टी मंजूर, हे लोकशाहीला अपेक्षित नाही. लोकशाहीमध्ये या सगळ्या गोष्टीवर सांगोपांग चर्चा झाली पाहिजे. विरोधी पक्ष सुद्धा तेवढा ताकदीचा असला पाहिजे. ही भूमिका लोकशाहीला अभिप्रेत आहे. परंतु ती न करता 400 पार. आता हे म्हणतात काय, भारतीय जनता पार्टी काय म्हणतात? भारतीय जनता पार्टीचे अनंतकुमार हेगडे कर्नाटकचे खासदारच बोलले की आम्हाला घटनेत बदल करायचा म्हणून 400 पार पाहिजे. हे काय मी नाही बोललो. आणि जर भारतीय जनता पार्टीचा हेगडे, अनंतकुमार हेगडे जबाबदार आहे, तो काय साधा सुद्धा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाही आहे, पार्लमेंटरियन आहे, चांगला अनुभवी माणूस आहे, हुशार माणूस आहे, त्यांनी ही भूमिका मांडली. मग ही भूमिका जर 400ची भूमिका ही संशयास्पद याच्यासाठी की घटनेमधल्या अनेक गोष्टी
भारतीय जनता पार्टीला काम करण्यात अडचणी निर्माण करतात. आपण यांना घटना बदलायची. 400 पार झाल्यानंतर घटना सहज बदलता येईल, एक 500 बहुमत निर्माण होईल. ही भूमिका जनतेची झालेली आहे. आणि खऱ्या अर्थाने या देशाला राज्यघटना ही महत्वाचा आधार आहे. जर राज्यघटनाच मोडीत काढली तर मला वाटत नाही या देशाची लोकशाही सुरक्षित राहील. दादा, नमाजचा जो मुद्दा आहे त्यावर हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केला जातो आपल्या. कोणती नमाज? नमाज पडण्यासंदर्भात चंद्रकांत खैरे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मग काय झालं? काय हिंदुत्वाचा प्रश्न? मुसलमानांना नमाज पडावं म्हणा, त्यात हिंदुत्वाचा काय प्रश्न आहे? हिंदूला नमाज पडा म्हणले का ते? मुसलमान नमाज पडा म्हटले त्याला काय प्रॉब्लेम आहे असा? त्यात काय हिंदुत्वाचा प्रश्न आहे? मी हिंदू आहे, मी सांगतो मुसलमान नमाज पडा, तर काय सांगा त्याला? काय मुसलमान सांगू तो तो घंटा वाजवतो म्हणून त्याला जे आवडतं ते सांगून टाकलं. त्यात काय चुकीचं सांगितलं काय? मी पण सांगतो. दादा नहीं पर दादा फूक मारने से सब बीमारी दूर हो जाती है. ऐसा फूक करने से बीमारी. वो अंधश्रद्धा, मैं खैरे साहब के भी अंधश्रद्धा पे भरोसा नहीं रखता और मस्जिद में के भी फूक मारने भरोसा मैं नहीं रखता. हिंदू में हूँ, लेकिन ऐसे फूक मारने वाले वो हिंदुत्व में हो या मुसलमान के, में बिल्कुल उस पर भरोसा नहीं. काय मत त्याचं? गेला कचरा. दादा, रावसाहेब दानवे यांच्या प्रचारापासून अर्जुन खोतकर अलिप्त आहेत, तर त्यामुळे त्यांनी काल त्यांची जाऊन गाळाभेट घेतली. त्यानंतरही देखील त्यांनी सांगितलं की मी आणखी 2 दिवसानंतर कार्यकर्त्याची चर्चा करणार आणि नंतर निर्णय घेणार आहे. मला नाही माहिती त्यांचं इंटरनल काय आहे, कारण ते आता ते मित्र आहेत ना, शिंदे गट आणि भाजप मित्र आहेत, त्याचं मला इंटरनल काय माहिती, मला नॉलेज नाही तिथं. एकंदरीत मोदींचा नूर पाहता भविष्यात ठाकरे गटाला चांगला स्कोप दिसतोय दादा. विदाउट मोदी ठाकरे गटाला स्कोप आहे, म्हणूनच आता मोदी वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात. आणि ठाकरेमध्ये दम आहे, उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आणि या शिवसेनेत दम आहे, त्या महाराष्ट्रात ते आम्ही दाखवतो. मोदी यांचे मुलाखत झाली त्यामध्ये ते असं म्हणतात की बाळासाहेबांचे माझ्यावरती उपकार आहे आणि उद्धव ठाकरे माझे काही दुश्मन नाही आहेत. त्यांच्यावर जर अडचण आली किंवा ते संकटात आले तर सर्वात अगोदर मी त्यांच्यासाठी धावून जाईल. मोदी डुप्लिकेट बोलतात, खोटं बोलतात. ज्या बाळासाहेबांची शिवसेना उद्धवजीची तिला नकली शिवसेना म्हणतात, ज्या शिवसेनेचा उपकार आहे म्हणतात ती शिवसेना संपवण्याचा निर्धार करतात, ती शिवसेना संपली पाहिजे म्हणतात. मग हे डुप्लिकेट नाही का? हे खोटारडं बोलणं नाही का? हा वेगळा आव आणण्याचा प्रकार नाही का? उद्धवजी ठाकरे साहेबांची शिवसेना नकली सेना म्हणतात ना तुम्ही, ही शिवसेना तुम्ही फोडली ना, या शिवसेनेच्या प्रमुखाचं सरकार तुम्ही पाडलं ना, याच बाळासाहेबांनी तुम्हाला गुजरातचं मुख्यमंत्री पदावर अटलजी अडवाणजी काढत होते तर वाचवलं ना, तुम्ही तो उपकार विसरलेले. त्यामुळे तुमचे मगरीच्या डोळ्यातले अश्रू जसे प्रकार असतो ना तसा तो आहे असं मी मानतो. येस, थँक्यू.